आता आमची पहिलीच JR मध्ये अट होती की 2.5 लाख उत्पन्नाच्या वर असेल त्याला महिलेला मिळणार नाही. मग आम्ही केशरी आणि पिवळ्या कार्डाला रेशन कार्डाला आम्ही अट काढून टाकली, सरसकट चालू केलं. मला तुम्हीच भगिनींनो सांगा की इन्कम टॅक्स आणि 4 चाकी एवढ्या 2 अटी आमच्या आज आहेत. गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चोयेकर यांच्या 11व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत छत्रपती श्रीमंत शाहू महाराज हे लोकसभेचे खासदार झाल्याबद्दल आणि राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा माझी निवड झाल्याबद्दल राधानगरी भद्रगडचे आमदार माझे तरुण मित्र प्रकाश आंबेडकर यांची कॅबिनेट मंत्री निवड झाल्याबद्दल आपण जो सत्कार समारंभ आयोजित केला आहे त्या सभेचे अध्यक्ष, राज्याचे मंत्री, काँग्रेसचे गटनेते, मला वाटते काँग्रेसच्या अध्यक्षपदाची दुरासुद्धा काही दिवसांनी त्याच्याकडे येईल, ते आमदार बंटी पाटील, या संस्थेचे चेअरमन अरुणसाहेब डोंगरे, ज्येष्ठ संचालक विश्वास आबाजी, कार्यकारी संचालक घोष गोटबोले, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संचालक संचालिका, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आनंदराव पाटील चोयेकरांच्यावर प्रेम करणारी, गोकुळवर प्रेम करणारे सर्व दूध उत्पादक, हितचिंतक, शेतकरी, पत्रकार बंधूंनो आणि मित्रांनो, पहिल्यांदा आपण खासदार छत्रपती शाहू महाराज साहेबांचा परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते खासदार झाल्याबद्दल आपण सत्कार केलेला आहे. मी गोकुळचा अतिशय मनपूर्वक आभारी आहे, कारण महाराज साहेबांचं जाहीरपणानं अभिनंदन करण्याची संधी मला मिळाली नव्हती. खाजगीत मी केलं होतं, कारण महायुतीचा मी आणि प्रकाश आंबेडकर दोन्ही आमदार असल्यामुळं आम्ही त्यांच्या विरोधी प्रचार केलेला होता. तरी खासदार साहेब निवडून आले. महाराज साहेब आज जिल्ह्याचे ते लोकसभेचे खासदार आहेत. आधी आपण छत्रपती म्हणून त्यांचा मान होताच, आता जनतेनंच हा त्यांना सन्मान दिलेला आहे. त्यांच्या हातून या जिल्ह्याचा चांगला विकास होईल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण चांगलं काम करू असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. मी विधानसभेला 6व्यांदा सलग आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 9व्यांदा मी शपथ घेतली. आपण सर्वांनी माझा मनपूर्वक सत्कार केला, आंबेडकरांचा सत्कार केला आणि दोघांच्याकडं आता जिल्ह्याचं नाही राज्याचं आरोग्य विभाग आलेला आहे. मी आहे वैद्यकीय शिक्षण, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ याचं शिक्षण देणारा मी मंत्री आहे आणि संपूर्ण आरोग्याची जबाबदारी आहे ती आंबेडकर साहेबांच्याकडे आहे. जो उल्लेख बंटी पाटलांनी केला की कोल्हापूर जिल्हा एक मेडिकल हब व्हावा, या प्रकारे भविष्यात आम्ही दोघं मिळून प्रयत्न करू आणि शेंडा पार्कमध्ये ते हॉस्पिटल स्थापन झाल्यानंतर मला वाटतं एक चांगलं मेडिकल क्षेत्रामध्ये आपलं नाव होईल. विशेषतः सामान्य गरीब ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांना वास्तविक फार मोठ्या आरोग्याची आवश्यकता आहे. बाळंतपण, सिजरीन, त्याचे छोटे मोठे आजार, ह्याची फार मोठी चांगली व्यवस्था आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये होईल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आमचा सगळ्यांचा आपण सत्कार केल्याबद्दल गोकुळचे चेअरमन, त्यांचे सर्व संचालक यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आज खासदार धैर्यशील माने यांनी मला सांगितलं होतं की आज मला यायला थोडं जमणार नाही. ते आले असते तर तेही बरं झालं असतं. कदाचित त्यांना कधीतरी बोलवून चेअरमन साहेब आणि त्यांचाही सत्कार करावा
कारण श्रीकृष्णाची मूर्ती त्यांना द्यायची राहिलेलीच असेल एवढीच मी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. बंधूंनो, गोकुळचे शिल्पकार माजी चेअरमन आनंदराव पाटील चोईकर साहेबांचं या गोकुळमध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि विशेषतः अरुण नरके साहेब यांनी या दोघांनी मिळून संस्था काढत असताना डॉक्टर कुरियन यांच्या नेतृत्वाखाली हा पॅटर्न आपल्या जिल्ह्यामध्ये आणला आणि त्यावेळेपासून या गोकुळची खऱ्या अर्थानं भरभराट व्हायला लागली. चोईकर साहेबांचे 2 महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे आज गोकुळ एवढ्या मोठ्या 4,000 कोटीच्या उलाढालीपर्यंत पोचला ते म्हणजे मुंबईमध्ये आपल्या म्हशीच्या दुधाचं मार्केट मिळवण्यासाठी परवानगी मिळवलं. पहिल्यांदा आपल्या राज्याच्या कायद्यामध्ये अशी व्यवस्था होती की जिल्हा दूध संघानं दूध संकलन करायचं जिल्ह्यात आणि विक्री करायचं जिल्ह्यात. मुंबईमध्ये मार्केट मिळवण्यासाठी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री पवारसाहेबांच्याकडे चोईकर साहेब गेले आणि राज्यातली पहिली परवानगी पवारसाहेबांनी चोईकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन या गोकुळला दिला. आणि त्या दिवसापासून आमदार आणि खासदार नसले तर चालेल, परंतु गोकुळचं संचालक पाहिजे अशी भावना सुरू झाली. म्हणण्याचा भावार्थ काय की इतकी मोठी शक्ती या गोकुळमध्ये निर्माण झाली. आणि दुसरं त्यांनी काम केलं, ताराबाई पार्कमध्ये असलेली जी शासकीय दूध डेअरी होती, कारण अनेक ठिकाणी शासकीय दूध डेअऱ्या बंद पडलेल्या होत्या आणि फार मोठी कोट्यावधी रुपयाची मालमत्ता पवारसाहेबांनी दिली का वसंतदादांनी दिली? त्या काळात वसंतदादा असतील किंवा पवारसाहेबांनी आंध्राव चोईकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन दिली. आणि ताराबाई प्रकाशात दिमाखानं जे कार्यालय आहे त्याचं खरं श्रेय आंध्राव पाटील चोईकरांना आहे. या संघाची खरी जडणघडण आणि शिस्त लावण्याचं काम आनंदराव पाटील चोईकरांनी केलं. त्यांच्या 11व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो. त्यांनी घालून दिलेला आदर्श, त्यांनी घालून दिलेला विचार याखाली या गोकुळ दूधसंघ हा मोठ्या पद्धतीनं यशस्वीरित्या काम करेल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. ज्याचा उल्लेख आता अरुणराव डोंगरेंनी आपल्या भाषणात केला की खऱ्या अर्थानं दूध उत्पादक हा छोटा छोटा शेतकरी आहे, शेतमजूर आहे. विशेषतः माझ्या शेतात राबणाऱ्या माझ्या माता भगिनी, तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 75-80% महिलाच या व्यवसायामध्ये काम करतात. सकाळी लवकर उठणं, शेणघाण काढणं, जनावरांची स्वच्छता करणं, दूध घालणं आणि पूर्णपणानं आपल्या संसाराला कसा उपयोग होईल, आपल्या मुलाला एका दुसरा थेंब कमी घालूनसुद्धा ते डेअरीला कसं जाईल आणि संसाराला कसा उपयोग होईल असा आमच्या भगिनी विचार करतात. आणि म्हणून त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणं, त्यांच्या घामाला दाम चांगल्या पद्धतीने देण्याचं काम या गोकुळ संघानं केलेलं आहे. ज्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला. आज राज्यामध्ये सगळ्यात जास्त गाईच्या दुधाचा दर किंवा म्हशीच्या दुधाचा दर हा आपल्या गोकुळचा आहे. याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आता ज्याचा उल्लेख 20 लाख लिटरचा संकल्प जो आम्ही केलेला आहे तो आता दृष्टिक्षेपात आलेला आहे. आज म्हशीचं दूध आहे 9,35,000 आणि गाईचं दूध आहे 8,95,000, म्हणजे 18,30,000 संकलन आज आहे. आणि फक्त 1,30,70,000 लिटर झालं की 20 लाख होणार आहे. आता माझ्या लक्षामध्ये आलं की आम्ही ज्यावेळी खडबडून मी आणि बंटी पाटील जागा झालो की गेल्याच्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी 1 वर्ष 1.5 वर्ष झाला असेल, मुंबईचे सगळे वितरक आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्या दुधाची क्वालिटी बिघडायला लागलेली आहे, म्हशीचं दूध कमी पडायला लागलेलं आहे.
अमूलकडनं आम्ही दूध घेत होतो, कुठल्या कुठल्या त्या गुजरातच्या संघाकडून, राजस्थानच्या संघाकडून. परंतु खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्याच्या म्हशीच्या दुधाला जी चव आहे ती देशात कुठेही नाही. म्हणून अनेक वेळा आपला अमूल हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येऊन इथं म्हशीचं दूध खरेदी करत होता आणि जवळजवळ 2-3 लाख लिटरला चाट ही आमच्या संघाला त्यांनी लावलेली होती आणि हेच दूध आपलं मुंबईमध्ये विकलं जात होतं. कारण अमूल अनेक वर्ष मुंबईमध्ये मार्केटिंगमध्ये असूनसुद्धा तिथल्या म्हशीच्या दुधाला कधी मार्केट मिळालं नाही. परंतु गोकुळमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातलं दूध घेऊन ते विकायला लागले. आपण तात्काळ ते दूध कसं बंद होईल असा प्रयत्न केला आणि आम्ही ठरवलं एकूण आपले उत्पादक किती आहेत त्या उत्पादका एक एक म्हैस जरी आपण घ्यायला जर प्रवृत्त केलं, बँकेकडनं सुविधा दिली, अनुदान दिलं तर कितीतरी म्हशी येऊ शकतील. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बँकेनं पुढाकार घेतला. जवळजवळ 500 कोटी रुपये ते कधीच आता संपलेले आहेत. त्याला अर्थसहाय्य आपण दिलं. अण्णासाहेब पाटील महामंडळाकडनं 15 लाखाचं बिनव्याजी कर्ज मराठा समाजातील तरुणांना देण्याचं धोरण शासनाने आणल्यावर त्यामध्ये आपण भाग घेतला आणि आज जवळजवळ 20 लाखाचं संकलन आता आपल्या स्वप्नपूर्ती आपल्या जवळ आलेली आहे. माझी आता विनंती आहे की 20 लाख तर कराच, पण मुंबईपेक्षा आता पुण्यामध्ये मार्केट फार मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा आपण सगळ्यांनी पावलं उचलूया. आणि हे 25-30 लाख लिटर एकदा झालं की अनुरो आपण एकदा अहमदाबाद किंवा त्या अमूलच्या कार्यक्षेत्रात जाऊया म्हशीचं दूध घेऊन. मला वाटतं आमचं दूध तिथंसुद्धा चांगल्या पद्धतीने खपेल, कारण आमच्या दुधाला चव चांगली आहे. मग अमूल इकडे यायचं बंदच होईल. असा एक प्रयत्न आपण या निमित्ताने करूया. 20-21 साली या निवडणुका झालेल्या होत्या. मी काय राजकारण करण्यासाठी बोलत नाही. आपण म्हशीचा दर देत होतो 48 रुपये 87 पैसे, गाईचा दुधाचा दर देतो 30 रुपये 87 पैसे. आणि मी आणि बंटी पाटलांनी घोषणा केली की आम्ही आल्या तात्काळ 2 रुपये लिटरला वाढवू. आज आम्ही म्हशीला देतोय 58 रुपये 68 पैसे म्हणजे 10 रुपये जादा, आणि गाईला देतोय 36 रुपये 1 पैसे म्हणजे 6 रुपये जादा. म्हणजे गेल्या 3-3.5-4 वर्षामध्ये दूध उत्पादकाचं हित बघण्याचं काम या संचालक मंडळाने केलेलं आहे. माझी आणि बंटी पाटलाची विशेषतः सातत्याने महिना 2 महिन्याला आम्ही संचालक मंडळाला बोलवत असतो आणि ज्याचा उल्लेख अरुणराव डोंगरेंनी केला की संपूर्णपणानं 11 ते 12 मेगावॅट यांना विजेची गरज आहे. हे सगळं जर सोलरवर आपण आणू शकलो तर फार मोठी क्रांती या गोकुळमध्ये होणार आहे. आता 6 मेगावॅट त्यांनी वीज आता त्या करमाळ्यामध्ये घेऊन आता ते आणतायत. आपल्याला मुंबईमध्ये उद्योग विभागाची जमीन पुन्हा मिळवून आपण विस्तारीकरण करायचं आपल्या भविष्यात स्वप्न आहे. इथं आंबेडकर साहेब उपस्थित आहेत, उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. म्हटलं आम्ही दोघांनी प्रयत्न केला तर निश्चितपणानं ही जमीन आपण गोकुळला मिळवून देऊन एक विस्तारीकरण चांगलं करू. पुण्यामध्ये विस्तारीकरण करण्याची फार मोठी आवश्यकता आहे. या भविष्यातील सगळ्या ह्या प्रकल्पांना आपण जर सहकार्य केलं, आशीर्वाद दिला तर मला वाटते दुधाचा दर हा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मिळेल असा मला विश्वास आहे. कुठल्याही संस्थेमध्ये खर्च कमी करणं आणि उत्पादकाला जास्तीत जास्त दर देण्याचं काम हे सहकारी संस्थेने करायचं असते. ते आम्ही प्रामाणिकपणानं करू. आणि ज्या पद्धतीनं या गोकुळ संघावर आपली सगळ्यांची श्रद्धा आहे, राज्यामध्ये गोकुळचं ब्रँड व्हावं मी अनेक वेळा मागणी मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे. जवळजवळ सगळे दूध संघ बंद पडलेले आहेत. राज्याचा महानंद दूध संघ आता NDDBला चालवायला दिलेला आहे. आणि मला वाटतं हे गोकुळचं ब्रँड जर आला तर हे देशभर अमूलनंतर गोकुळचं नाव होईल. आणि माझं स्वप्न आहे अमूलपेक्षाही अमूलला स्पर्धा करण्यासाठी गोकुळनं आता सिद्ध व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो.
जाता जाता राजकारण काय मला बोलायचं नव्हतं, खरं बंटी पाटलांनी चिमटा काढल्यामुळं थोडं त्या विषयावर मी बोलणार आहे. भगिनींना माहिती आहे, आपल्याला अनेक निवडणुकामध्ये पक्ष जाहीरनामे करत असतात, जाहीरनाम्याची पूर्तता होत असते. आणि आमच्या नेते मंडळीने, मग राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आत्ताचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार असतील, यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. आणि दसरा आणि दिवाळीच्या मध्ये 1 महिन्याच्या आधी आणि नंतर 7,500 रुपये लेकीला आईला मिळाल्याबरोबर जी बाजारात गर्दी सुरू झाली, नवऱ्याकडे पैसेच मागायचं बंद झालं. आणि त्याचा किती फटका मोठा बसू शकला ते बंटी पाटलांना माहिती आहे. आम्ही आता आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत. आता डिसेंबरचा हप्ता 1500चा आला का नाही? 1500चा हप्ता आलेला आहे. विकास कामाला शक्यतो आम्ही कात्री लावू, काहीही करू, परंतु ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. आणि विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत, ग्रामपंचायतीच्या आता चालू आहेत किंवा स्थानिक स्वराज महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आधी तुम्हाला 2100 रुपये आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, की ज्यामुळे पुन्हा सगळ्या सत्ता माझ्या लाडक्या भगिनी आम्हाला युतीला देतील. त्यानंतर सगळी योजना, 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही. मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत. महिलांना 50% एसटीमध्ये सवलत चालू आहे. माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक कल्पना. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे आपल्याला. 5 वर्षात करायची आहे ना. ते 5 वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे, 5 वर्षाचा जाहीरनामा आहे ना. ठीक आहे, विरोधाचा भाग सोडून त्यांनी विषय काढल्यामुळं आता आमची पहिलीच JR मध्ये अट होती की 2.5 लाख उत्पन्नाच्या वर असेल त्याला महिलेला मिळणार नाही. मग आम्ही केशरी आणि पिवळ्या कार्डाला, रेशन कार्डाला आम्ही अट काढून टाकली, सरसकट चालू केलं. मला तुम्हीच भगिनींनो सांगा की इन्कम टॅक्स आणि 4 चाकी एवढ्या 2 अटी आमच्या आज आहेत. ते आम्ही तक्रार आली तर आम्ही करणार आहोत. सगळं टाटा बिर्लाच्या घरात एका महिलेनं जर आता केला अर्ज तर तिला द्यायचं काय? तुम्ही सांगा, द्यायचं देऊया आपण. अडाणीच्या घरातल्या एखाद्या महिलेनं कुणी केला, करणार नाही, ते केलं तर द्यायचं काय? आणि ह्यातनं काय निघालंच इकडं तिकडं थोडंफार तर आम्ही पैसे परत मागणार नाहीत. माफ माझ्या भगिनींना सगळं. हे कळ काढल्यामुळे मला बोलायला पाहिजे. ठीक आहे, या गोकुळ आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. उद्या चेअरमन साहेब सोडून सगळे प्रदेशात जात आहेत. चेअरमन ते इथं का राहत आहेत ते कोणा आम्हाला कळालेलं नाही. अभ्यास दौरा करणार आहेत, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि सुखरूपपणानं त्यांनी परदेशातून आपल्या देशात यावं आणि पुन्हा ही गोकुळची धुरा देशात अमूलची स्पर्धा करण्यासाठी जे काही शिक्षण आणायचं तिथनं ते सगळं त्यांनी घेऊन यावं. आता फक्त एक कमतरता अजून आणून राहिलेली आहे, IVF. त्यामध्ये काय तुम्ही चांगलं काम केलेलं नाही. कारण पूर्वी म्हशी घ्यायला लोक नाराज असे, ते काय म्हणायचे गाभणच जात नाही साहेब या मुरा मेसाला. किती त्यांना कन्व्हिन्स केलं आम्ही. मी आणलेल्या 12 म्हशी त्यामध्ये एकच गेली नाही, बाकीच्या 11 गेल्या गाभण. म्हणजे मी 12 म्हशी आणल्या, आता 40चा गोटा बांधला आहे. त्यात काय फार नफा आहे नाही, जो स्वतः काम करतो त्याला नफा आहे. आम्हाला शेण आणि झालेली रेडी एवढाच फायदा आहे. परंतु एक मेसेज जावा म्हणून मी आणि बंटी पाटलांनी या म्हशीचं केलं, अधिकाऱ्यांना सांगितलं. आणि कुठल्याच्या कुठं आता गाईचं दूध संकलन गेलं बघा. माझं मत आहे त्यासाठी आपल्याला म्हशीचं दूधच हे आपल्या गोकुळच्या वैभवाचं महत्त्वाचं आहे. गाईचं पाहिजेच, परंतु म्हशीचं दूध हेच गोकुळला
यामध्ये देशामध्ये एक नंबरला आणू शकतं याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो. आयवेबद्दल तात्काळ मला वितरक अरविंद पाटील भेटले होते. त्यांनी त्या परित्याला काहीतरी 300-400 म्हशी आणलेल्या आहेत. त्यांनी आयव्हीएफ सेंटर चालू केलेलं आहे. अशी कुठं कुठं असतील ते सेंटर चालू करा. तिथनं तज्ज्ञ डॉक्टर घ्या, किती पगार लागू दे, परंतु एक म्हैस जर गाभांना आली तर ती गाभण गेलीच पाहिजे आणि त्यानं रीडी दिलीच पाहिजे. अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान यशस्वी करा. अशा प्रकारच्या